आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, बसवेश्वर महाराज प्रथम मी यांना अभिवादन करून मी विनोद कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका कार्याध्यक्ष आठवले गट। बंधूंनो, आज नगरपालिकेची निवडणूक प्रचाराची सांगता होत आहे। बंधूंनो, बांधवांनो, युवकांनो, युवतींनो, तुम्हाला सर्वांना मला हात जोडून विनंती करायची आहे की ह्या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे। सत्ताधारी सुद्धा सत्ताधारी पैसे वाटणार आहेत। त्याचबरोबर आत्ताचे भाजप सर्व जे पक्षाचे आहेत हे लोक आज पैशाचा पाऊस पाडणार आहेत। बंधूंनो, तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की तुमचं बहुमोल मत तुम्ही विकू नका, ते सत्कारमी लावा। बंधूंनो, मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे की आज आपण घरामध्ये जे पाळीव कुत्रं जर घ्यायला गेलो तर त्याची किंमत 20,000 30,000 आहे। आज तुमचं मतदानामध्ये हे जे उमेदवार आहेत निवडून येण्यासाठी 2,000 5,000 देतात, निवडून येतात, परत निवडून आल्यानंतर ते तुमचे कामं करतील का नाही हे तपासायचं काम हे बंधूंनो तुमचं आहे। माझ्या माता, बहिणी, युवक, वयोवृद्ध यांना सर्वांना विनंती करायची आहे की तुम्ही तुमचं बहुमूल्य मत विकू नका, ते सत्कारमी लावा। त्याचबरोबर दुसरं बोलायचं झालं, जो उमेदवार आहेत जतमधले म्हणा किंवा जत शहरातील म्हणा, जतच्या 4 नंबर वार्डातील म्हणा, जे उमेदवार आहेत त्यांची पार्श्वभूमी सुद्धा तपासायचं काम आपलं आहे। जो उमेदवार उभा आहे तो शिक्षित आहे का, उच्च शिक्षित आहे का, त्याच्या पाठीवर काही केसेस आहेत का, तो निवडून आपली कामं करेल का, हे सुद्धा तपासून तुम्ही तुमचं बहुमूल्य मत द्या। आता सांगायचं झालं, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून माननीय आमचे नेते संजय कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव, त्याचबरोबर जत ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय संजय कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचे उमेदवार माननीय हर्षवर्धन संजय कांबळे यांना उमेदवारी दिली आहे। त्याचबरोबर महिला शक्ती मॅडम सुद्धा आहेत, त्या सुद्धा शिक्षित आहेत। त्यांचा बचत गटामार्फत अनेक महिलांचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत। त्याचबरोबर त्यांना सामाजिक कामाची चांगला अनुभव आहे। त्याचबरोबर दुसरे आमचे उमेदवार पुरुष गटातून हर्षवर्धन संजय कांबळे हे उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत, सामाजिक क्षेत्रात कांबळे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते देखील आज रिंगणात आहेत। मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आमच्या उमेदवारात तुम्ही मत का द्यायचं। बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, माननीय संजय कांबळे साहेबांचा गेली 35 ते 40 वर्ष ह्या जत शहरासाठी असो, जत तालुक्याच्या प्रश्नासाठी असो, जतमधील रस्त्याचा प्रश्न असो, पाणी प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, अन्य किंवा जतमधील नॅशनल हायवे रस्त्याचा प्रश्न असो, ह्यावेळी वेळोवेळी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने केली, रस्त्यामध्ये मला वाटतं ते झाडं लावली। असं आता रस्त्यात खड्ड्यात रस्ते हेच कळत नव्हतं। त्यावेळेला नॅशनल हायवेचे अधिकारी कांबळे साहेबांना आमच्या टीमला भेटून त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही तुमचं ते काम करून देतो। त्यावेळेला नॅशनल हायवेचं काम झालेलं आहे। तसे आज जत शहरामध्ये कचरा बघा, आता माजी आमदार सावंत साहेबांच्या तिथं स्टेट बँकेजवळ कचरा इतका घाणीचं साम्राज्य आहे। तिथं नाकाला रुमाल बांधून 2 मिनिटं तिथून पास व्हावं लागतं। तिथलाच नव्हे तर जत शहरात ठिकठिकाणी कचरा हा पडलेला आहे। ठेकेदारांची बिलं वेळोवेळी होत नाहीत, त्याच्यामुळे ते कामाला येत नाहीत।
कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत, त्याच्यामुळे तेही कामाला येत नाहीत, त्याच्यामुळे जतमध्ये घाणीचं साम्राज्य आज पसरलेलं आहे. आज जो तो म्हणतोय की माझा उमेदवार निवडून द्या, मी हे करू, मी ते करू, पण निवडून आल्यानंतर हे पैसे वाटून दिलेले हे पैसे काढून घेण्यातच मग्न असतात. हे काही आपला जतचा विकास करत नाही. बंधूंनो, तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही आज जे माजी सरपंच संजय कांबळे साहेब आहेत, त्यांचा 30 ते 35 वर्ष हा सामाजिक क्षेत्राचा अभ्यास आहे, राजकारणाचा अभ्यास आहे. त्यांच्यावर आज म्हणजे कोणत्याही पद्धतीचं डाग नाही. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा आज चिरंजीव हर्षवर्धन संजय कांबळे आमचे उमेदवार हे देखील राजकारण सामाजिक कार्य क्षेत्रात उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत. त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी सत्ती मॅडम आहेत, ते देखील चांगले आहेत. बचत गटामार्फत त्यांनी अनेक महिलांचे प्रश्न सोडवले आहेत. आणि आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जनसामान्यासाठी आहे. तो नेहमी रस्त्यावर उतरतो, वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारून ते कामे करून घेतो. तुम्हाला मला परत एकदा विनंती करायची आहे की जतच्या विकासासाठी, जत सुंदर बनवण्यासाठी, जतला आठवड्यातून 2 वेळा पाणी देण्यासाठी मला तर असं म्हणायचं की रोज जतला 1 तास पाणी जत शहराला मिळालं पाहिजे. जत स्वच्छ सुंदर झालं पाहिजे. यासाठी तुम्ही आमच्या पॅनेलमधील हर्षवर्धन संजय कांबळे यांचं चिन्ह आहे लिफाफा, सत्ती मॅडम यांचं चिन्ह आहे लिफाफा. या दोन्ही उमेदवारांना तुम्ही तुमचं बहुमूल्य मत देऊन त्यांना प्रचंड मताने निवडून द्या. दुसरा मुद्दा सांगायचं झालं की लोक जतमधले जे पुढारी आहेत ते फक्त इलेक्शनसाठी जागे होतात. ऐन वेळेला ते कधीही रस्त्यावर नसतात, कधी त्यांचं आंदोलन नसते, कधी कोणत्या कार्यात ते पुढे नसतात. वेळोवेळी बंद करणार फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच पक्ष हा बंद करतोय. जनतेसाठी आवाज उठवतोय, व्यापाऱ्यांसाठी आवाज उठवतोय, रस्त्यासाठी, पाण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे प्रश्न उठवत असतोय. आणि ते अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करत असते संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचबरोबर दुसरे आमचे तालुका अध्यक्ष आहेत संजय कांबळे पाटील, त्याचबरोबर आमचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत विकास साबळे साहेब. या संपूर्ण आमचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आज जत शहरामध्ये, जत तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आवाज उठवत असतो, वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारत असतो. आणि नेहमी आमचं एकच काम आहे की जतमधील कचरा निघाला पाहिजे. आठवड्यातून 2-3 वेळा पाणी आलं पाहिजे, पाणी स्वच्छ आलं पाहिजे, कचरा प्रश्न निकाल झाला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर आमच्या इथं आज आम्ही जे निवडून आल्यानंतर आम्ही जे कामं करणार आहोत ते देखील आम्ही मतदारांना समजून सांगून त्यांच्या अडीअडचणी घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कामं चांगल्या पद्धतीने करेल. तुम्हाला परत एकदा मला जतमधील वार्ड क्रमांक 4 मधील जे आमचे उमेदवार आहेत हर्षवर्धन संजय कांबळे, त्याचबरोबर सत्ती मॅडम आहेत, यांचं चिन्ह आहे निवडणूक चिन्ह लिफाफा. लिफाफ्यासमोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. त्यांना काम करण्याची संधी द्या. तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही नगरपालिकेमध्ये शिक्षित, उच्च शिक्षित चांगले उमेदवार पाठवा. कोणत्याही परत एकदा सांगतो आमिषाला 2000, 5000च्या आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराची निवड करा की जेणेकरून नगरपालिकेमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या वॉर्डासाठी, आपल्या जत शहरासाठी भांडणारे उमेदवार तिथं पाठवून द्या की जेणेकरून ते आपल्या वॉर्डाचा विकास करतील. हे आता जे झालेलं आहे की फक्त आता पैसे घालायचं आणि निवडून आल्यानंतर फक्त आपण घातलेले पैसे कसं काढतील अशा उमेदवारांना निवडून न देता जे शिक्षित आहेत, जे उच्च शिक्षित आहेत त्या उमेदवारांची तुम्ही पाठीमागील त्यांचा इतिहास तपासून त्यांना निवडून द्या. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. KS न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.